नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सगळ्यांचं आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 6 मार्च 2026 वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते, त्याचबरोबर भाजीपाल्यांचे तसेच फळांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। रेड गुलाबची आवक या ठिकाणी पण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये लाल गुलाबसाठी साधारणतः 100 ते 120 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते, तर त्याचबरोबर हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर कलर गुलाबच्या दरामध्ये देखील सुधारणा पाहायला मिळते। चांगले माल जे ते 150 तर हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील कलर गुलाबसाठी दर पाहायला मिळते। कामिनीची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला वाढ होताना पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 25 तर हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील कामिनीचे दर पाहायला मिळतात। झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये लाल झेंडूसाठी साधारणतः दर जे ते 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते, तर पिवळ्या झेंडूचे दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 15 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील पिवळ्या झेंडूचे दर पाहायला मिळतात। आवक थोडीफार कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 70 ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 40 ते 30 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळतोय। पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 6 ते 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 2 रुपयापासून देखील पासलीसाठी दर पाहायला मिळतोय। बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीचे दर जे 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील बिजलीसाठी दर पाहायला मिळतोय। पिंगळीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतोय। सनफ्लॉवरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील सनफ्लॉवरचे दर पाहायला मिळतात। टेटसची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील टेटससाठी दर पाहायला मिळतोय। लिंबांची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे 50 ते 60 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये पिंक तायवान तसेच बीएनआर पेरूसाठी साधारणतः 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील पेरूसाठी दर पाहायला मिळतात। डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबसाठी साधारणतः दर जे ते 400 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर लहान साईज मध्ये साधारणतः 130 ते 150 रुपयापासून देखील लहान साईज मध्ये हलके माल जे ते दर पाहायला मिळतात। कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 8 ते 10 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला मिळतो। खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पाहायला मिळतात। हिरव्या मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणात हिरव्या मिरचीची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीचे दर जे आहेत 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 50 ते 55 रुपयापासून देखील हिरव्या मिरचीचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीचे दर जे आहेत थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात। कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 5 रुपयापर्यंत आपल्याला विलायती कोथिंबीरसाठी दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते 2 ते 3 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर गावरान कोथिंबीरचे दर जर पाहिले तर साधारणतः 8 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील गावरान कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात। मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 4 ते 5 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला मिळतोय। आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे 30 ते 35 रुपयापासून देखील आल्यासाठी दर पाहायला मिळतोय। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याच्या दरामध्ये चढ उतार पाहायला मिळतोय। फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे 5 ते 6 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला मिळतोय। कोबीची आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 6 ते 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 4 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला मिळतो। पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पाहायला मिळतो। वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर पाहायला मिळतात। डांगरची क्वालिटीनुसार बरेच दिवसापासून डांगरचे दर जे स्थिर असलेले पाहायला मिळतात। चांगल्या क्वालिटीमध्ये 12 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 70 तर हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला मिळतात।
भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील भेंडीचे दर पार होतात. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पार होते. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील कारल्याचे दर पार होतात. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील राजमासाठी दर पार होते. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीचे दर जे आहेत साधारणतः 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पार होतात. काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीसाठी दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 14 तर हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील दर पार होतात. तर चायना काकडीची दर ही आपल्याला 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलके माल जे 10 रुपयापासून देखील दर पार होतात. बेटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बेटाचे दर जे साधारणतः 8 ते 9 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील बेटासाठी दर पार होतोय. कापडाची आवक वाढल्यामुळे दरामध्ये घसरण पाहायला होते. चांगल्या क्वालिटीमध्ये 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील कापडासाठी दर पार होतोय. बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील आपल्याला बीन्ससाठी दर पार होतोय. टोमॅटोची क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील टोमॅटोचे दर पार होतात. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 16 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पार होतात. आज कांद्यांची आवक जर पाहिलं तर साधारणतः 120 ते 130 गाड्यांची आवक मार्केटमध्ये कांद्यांसाठी झालेली पाहायला होती. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये एकाच दुसऱ्या क्विंटलसाठी 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. 12 ते 13 रुपयाच्या दरम्यान आपल्याला टॉप क्वालिटीमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कांद्यांचे दर पाहायला होतात. सरासरीमध्ये दर जर पाहिलं तर साधारणतः 10 ते 11 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कांद्यांची विक्री होताना पाहायला होते. हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी दर पाहायला होते. मार्केटमध्ये आज कांद्यांची आवक वाढून देखील दरामध्ये आपल्याला 1 रुपयाची सुधारणा पाहायला होते.